तुम्हाला मोबाईलवर दाखवतो. किती थ्रिप्स आहे. म्हणजे सहज डोळे जर आपण काढले तर ह्याच्यावर थ्रिप्स असा प्रचंड उडताना दिसतोय. अत्यंत सुंदर बंच आहेत. आता हा प्लॉट अडचणीत आहे. अडचणीत तो प्लॉट अशासाठी आहे की पान थ्रिप्स पाक खाल्लेले आहेत आणि हा नाजूक भाग जर त्या किडीनं खाल्ला. नमस्कार द्राक्ष बाजार बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव, यश ॲग्रो लॅब. थ्रिप्स त्या काळातला कंट्रोल करणं किती महत्वाचं आहे, म्हणजे 60 ते 90 दिवसातला किती महत्वाचा आहे आणि त्याचा सूक्ष्मघड निर्मितीवर कसा परिणाम होतो. खोड्यातून बंच बाहेर आले पण मला तर अत्यंत साईज लहान मिळाली. ह्या अनेक गोष्टीवर आपण त्यावेळी चर्चा करतो आणि नेमकं नुकसान आपलं होतं कसं, या विषयावर मी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन, यासाठीचा त्या सगळ्या संवादात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, प्लॉट आहे. प्लॉटमध्ये आपण बंच बघतोय. अत्यंत चांगल्या पद्धतीचे बंच या खोड्यातून बाहेर येत आहेत. अत्यंत सुंदर बंच आहेत. कुठलीही काडी बघितलं तर त्यातून बंच बाहेर आलेले आहेत. कुठलीही काडी घ्या. परंतु आता हा प्लॉट अडचणीत आहे. अडचणीत तो प्लॉट अशासाठी आहे की ह्या प्लॉटमध्ये सूक्ष्मगड निर्मिती झाली का? 100% झाली. ती खोड्यातून सुद्धा बाहेर आली. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बोललो की डोळ्यात डोळे 5 डोळे असतात, कधी काही 7 डोळे सुद्धा असतात. 5 डोळ्यात सूक्ष्मगड निर्मिती झाली ह्याचा अर्थ सरळ आहे की बागेच्या मेन डोळ्यात सुद्धा सूक्ष्मगड निर्मिती झाली. परंतु ही सूक्ष्मगड निर्मिती ज्या पद्धतीनं फ्लॉवरिंग पिरियडमध्ये आपली बाग असते आणि फ्लॉवरिंग पिरियडमध्ये बाग असताना जर त्या बागेत थ्रिप्स असेल तर मण्याची देठ पूर्णपणे काळे पडून जातात. त्याच पद्धतीनं शेता आपण बघतोय की ह्या प्लॉटमध्ये थ्रिप्स प्रचंड आहे. बघा, तुम्हाला मोबाईलवर दाखवतो. किती थ्रिप्स आहे. म्हणजे सहज डोळे जर आपण काढले तर ह्याच्यावर थ्रिप्स असा प्रचंड उडताना दिसतोय. मग अशा बागेत हा थ्रिप्स इतका जर थ्रिप्स असेल तर हा थ्रिप्स बागेचे डोळे खातो. बघा, हे जे डोळे आहेत हे डोळे वरच्या बाजूने तुम्हाला काळे पडायला लागलेले दिसत आहेत. कोणताही डोळा बघा. आता इथं ही जी पानं आहेत ही पानं थ्रिप्स पाक खाल्लेली आहेत. ही जरी काडी आपण काढली, मोबाईलवर झटकली तर थ्रिप्स किती आहे म्हणजे पानं थ्रिप्सने किती खाल्लेत बघा. पानाच्या वाट्या कशा झाल्यात बघा. आणि हा थ्रिप्स जर आपण बघितला, आता मोबाईलवर आपण बघितलं किती खाल्ले, ह्यातून बंच सुद्धा किती सुंदर दर्जाचे बाहेर आलेत आणि तिथले डोळे मात्र हे सगळे काळे पडायला लागलेत. ज्या पद्धतीनं घडाची देठ काळे पडतात त्या पद्धतीनं ही अत्यंत नाजूक भाग असतो आणि हा नाजूक भाग जर त्या किडीनं खाल्ला तर मात्र तिथं तयार होणारा जो बंच आहे त्याला अडचण निर्माण होऊ शकते. 100% होते. आता प्रत्येक काडीला बघितलं आपण, इथं एवढा चांगला बंच आहे, एवढी चांगली काडी आहे, पण ह्या काडीचे सगळे डोळे हे थ्रिप्स चाटायला लागले. बघा, थ्रिप्सनं काडीच्या काडी अशी डोळे खायला लागले. कुठल्याही परिस्थितीत बागेत जो खोडा निघतोय त्या खोड्यावर सुद्धा थ्रिप्स असता कामा नये, ह्याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. ह्यासाठी त्याचा परिणाम जो आहे तो उत्पादनावर नक्की होतो. ज्या पद्धतीनं आपण युरोपियन कंट्रीला किंवा बेदाण्यासाठी शेती करतोय आणि तिथं जर आपल्याला बंच देठावर जर मण्यानं खाल्लं तर अपेक्षित घड पोचला जात नाहीये. त्याच पद्धतीनं अपेक्षित मदर केनच्या आत डोळ्यात जो बंच तयार व्हायला तो चांगल्या पद्धतीनं पोहोचायचा असेल, थ्रिप्स कंट्रोल आपल्याला इथं करावंच लागेल. मग बाजारात अनेक प्रकारची थ्रिप्सची औषधं आहेत. मी बऱ्याच वेळा सांगतो की थ्रिप्ससाठी एका सीझनला एकच मॉलिक्यूल वापरायचा प्रयत्न करा. त्याच प्रमाणात, त्यापेक्षा जास्त प्रमाण अजिबात वापरू नका. किंवा ह्या काळात जरी आपण बटलर एकरी 1 किलो स्प्रेला धुवून जरी बाग घेतली तर तुफान रिझल्ट आपल्याला त्याचे मिळतात. त्याचा रेसिड्यू सुद्धा 0 आहे.
जैविक आहे उत्पादन आहे आपलं, त्यामुळं बटलनं जरी बागा अशा दोन्ही बाजूनं चांगल्या धुवून घेतल्या, एकरी 1000 लिटर 700 लिटर जरी पाणी आपण फवारलं तर थ्रिप्सचं चांगलं कंट्रोल मिळतं आणि निघणारा जो खोडा आहे तो चांगला निघेल. खोडा असा जळल्यासारखा आखूड झाल्यासारखा असा निघता कामा नये. खोडा सुद्धा फ्रेश निघाला पाहिजे. ह्या पद्धतीनं आपण काम करण्याची गरज आहे. बऱ्याच वेळा शेंडे मांडले जातात, खोड्यातून बंच बाहेर निघाली की मनुष्य बोर्डवर येतो. योग्य आहे, बोर्डही दिला पाहिजे, पण त्याच वेळी कीटकांच्यावर सुद्धा चांगलं लक्ष ठेवायला पाहिजे. ह्याच काळात जर आपण ट्रॅप लावले पिवळे निळे पांढरे तरी सुद्धा त्याचा आपल्याला चांगला इफेक्ट, इथून पुढचे जे बिटल्स आहेत म्हणजे जी किडी आहेत त्याच्या स्थिती रोखण्यासाठी सुद्धा त्याचा चांगला फायदा होतो. प्रकाश सापळे वापरा, कामगंध सापळे वापरा. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ही ह्या काळातली, कारण पुढे जून महिना आहे. जून जुलै ऑगस्ट या 3 महिन्यात आपलं इन्सेक्टिसाइड वर काम फारसं होत नसतं, पण जे शत्रू किडे आहेत त्या शत्रू किड्या पिवळ्या निळ्या आणि पांढऱ्या ट्रॅपकडे आकर्षिले जातात आणि तिथं ते चिकटले की ते आपोआप मरून जातात. त्याचवेळी बटलनं बाग किमान एकदा किंवा दोनदा धुण्याचा नक्की प्रयत्न करा, पण थ्रिप्स हा अत्यंत चांगला कंट्रोल झालाच पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून थोडेसे काम करण्याचा प्रयत्न करा. बागायतदार बंधूंनो, कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन आपल्याला घ्यायचं आहे. ह्याचा अर्थ असा नाही की खर्च अजिबात करायचा नाहीये. थोडाफार खर्च हा 100% होणार आहे, पण तो अवास्तव खर्च होताना नाही ह्याची मात्र काळजी आपण नक्की घ्यायला पाहिजे. धन्यवाद.